नमस्कार. दिनांक 23 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे हुक्का पियोगे. आमचे घर निराळे आहे या महाराजांच्या स्पष्ट उत्तराने निराश झालेले चिंतोपंत घरी गेले. महाराज तेथून उठले. गाव वेशी जवळच्या निशाण फाटकापाशी ते 3 दिवस न खाता पिता बसले. निशाण फाटकाचा रिसालदार अहमद शहा अली होता. महाराजांकडे पाहून त्याला हा कोण वेडा असे वाटून मस्करी करण्याची लहर आली. रिकाम्या चिलिमीचा छापी गुंडाळून तो महाराजांपुढे धरून त्याने विचारले, हुक्का पियोगे. महाराजांनी हा असे म्हणत त्याचेकडून चिलीम घेतली. ती तोंडाला लावून असा जोराचा दम मारला की त्या सरशी चिलीम रिकामी असूनही त्यातून भक्कन जाळ व धूर निघाला. ते पाहून अहमद शहा घाबरला. त्याने महाराजांचे पाय धरले आणि चेष्टा मस्करी केल्याबद्दल क्षमा मागितली. चिंतोपंतांना गुरुचा सुबोध म्हणजे काय याची प्रचिती देऊन महाराज गाव वेशीच्या निशाण फाटकाजवळ आले. आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही हे त्यांना ठाऊक होते. कोणाचे लक्ष वेधून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही त्यांनी केला नाही. लोकक्षणा म्हणजे प्रसिद्धीची इच्छा त्यांना नव्हतीच. आजकाल जाहिरातीचे युग आहे. सदैव प्रकाशात राहण्याचा प्रयत्न कलावंत आणि राजकारण्यांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वच जण करीत असतात. प्रसिद्धीचे आकर्षण सर्वांनाच असते, पण महाराजांना तसे काही करण्याची आवश्यकताच नव्हती, घाईही नव्हती. म्हणून तर 3 दिवस अन्न पाण्याविना गेले तरी त्यांना त्याचे भान नव्हते, खंत तर नव्हती. 3 दिवसांनी त्या रिसालदाराला जाणवले की हा अवलिया येथे नुसताच बसून आहे. ना काही खातो न पितो, थंडी वाऱ्याचीही शुद्ध नाही. त्याचे कुतूहल चाळवले. तो बारकाईने पाहू लागला. ब्रह्मानंदी डोलणाऱ्या महाराजांच्या हालचाली त्याला वेड्या माणसासारख्या वाटल्या. यात काही नवल नव्हते. त्याचे वेगळेपण जाणण्याचा त्याचा वकूबच नव्हता, पण म्हणून त्याला हसण्याचा काही अर्थ नाही. आपणा सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी ईश्वर कोणत्या तरी गूढ स्वरूपात येऊन भेटून गेलेला असतोच आणि तरीही आपण त्याला ओळखलेले नसते. आपलाही कधीतरी रिसालदार झालेलाच असतो. या संबंधीचा एक अलीकडचा प्रसंग सांगतो. डोंबिवलीचा एक नास्तिक शिक्षण, पैसा, तरुण वय यामुळे वाह्यातपणा अंगात भरलेला. भांडूपच्या परिसरात त्यावेळी एक सत्पुरुषाचा गवगवा झाला होता. अनेक लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जात. त्यांचे मार्गदर्शन घेत. ही काहीतरी बुवाबाजी आहे तेव्हा त्यांचे भांडे फोडून लोकांचा अंधश्रद्धेचा हा बुवा कसा फायदा घेतो आहे हे दाखवण्याची सदर गृहस्थाला हुक्की आली. अगदी त्या रिसालदारासारखीच. एक दिवस तो त्यांच्याकडे गेला. बरीच गर्दी होती. नंबर लवकर लागण्याची शक्यता नव्हती, पण कितीही वेळ लागो, थांबावे लागले तरी चालेल, पण या बुवाचा भोंदूपणा आज उघड करायचाच. त्याला भेटायचेच असा त्याचा दृढ निश्चय होता. रांगेत येऊनही त्याला 4-5 तास झाले होते. तेवढ्यात त्या घरातून ते सत्पुरुष बाबा बाहेर आले. रांग न्याहाळीत त्याच्या जवळ आले आणि सौम्य शब्दात म्हणाले, भेटायचे आहे ना, मग भेटल्याशिवाय जायचे नाही. एवढे बोलून ते वळले आणि तडक घरात निघून गेले. या नास्तिकाला बसलेला हा पहिला धक्का. यथावकाश त्याचा नंबर लागला. तो आत गेला. त्या बाबांकडे पाहत त्याने बोलायला सुरुवात करण्याचे आतच बाबा त्याला म्हणाले, ज्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही त्याबाबत बरे वाईट काहीच बोलू नये हे उत्तम. प्रथम अनुभव घ्यावा आणि मग ठरवावे. पण ते असो, कारण काय ते मला माहीत नाही, पण शेगावचे गजानन महाराजांचे दर्शन तुम्हाला लवकरच होईल. ते तुमच्याकडे खावयास मागतील, द्याल ना त्यांना. ते भेटले की मगच आपण बोलू. त्या नास्तिकाला कळेना की त्याच्यासारख्या नास्तिकाला गजानन महाराज भेट का म्हणून देतील, कशा करता. त्यानंतर बराच काळ लोटला. हा पुनश्च गृहस्थ टिंगलटवाळीत आणि वाह्यातपणात रमला. त्या बाबांची भेट त्याच्या स्मरणातून गेली सुद्धा. एकदा तो ठाण्याच्या कुंजविहार समोर मित्रांच्या चौकडीत गप्पा टप्पा करीत उभा होता. चहा पाणी सिगरेटी फुंकत खिदळणे चालू असता सहज त्याने मित्राकडे किती पैसे आहेत असे विचारले. मित्र म्हणाला, 100 रुपये आहेत. झाले. त्याने प्रस्ताव मांडला. आज एवढ्या पैशाचे बटाटे वडे खायचे. सगळेच टवाळ. आपला प्रस्ताव मंजूर व्हायला काय उशीर. एकामागे एक वडे फस्त होऊ लागले. हसण्या खिदळण्याचा जोर वाढला.
अचानक त्या नास्तिकाला कोणीतरी स्पर्श करून मागे बोलावीत असल्याचे जाणवले. वळून पाहतो तो एक महारोगी, अत्यंत केळसवाणा, हातापायाला चिंध्या गुंडाळलेल्या आणि कमालीचा कुरूप. महारोग्याने त्याला शरीरभर वेढले होते. वडा खाता खाता मागे पाहतच हे असले कुरूप गलिच्छ दर्शन झाल्याने आणि त्या महारोग्याने ढोसून गप्पात व्यत्यय आणल्याने हा नास्तिक उखडलाच. शिव्यांचा वर्षाव करीत त्याने त्या महारोग्याला हुडूत केले. पण महारोगी फारच लोचट होता. तो जागचा हल्ला तर नाहीच, उलट त्याने रोगट हाताने पुन्हा नास्तिकाला ढोसले. वडा दे की खायला, वडा दे. याला काही दिल्याखेरीज ही पीडा जाणार नाही हे नास्तिकाने ओळखले. त्याला हाकलण्याचे दृष्टीने त्याने एक वडा त्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, चल फुट. परत मित्राकडे वळून तो गप्पा मारणार इतक्यात त्या महारोग्याने त्यास पुन्हा पालथ्या मुठीने डिवचले. आता काय, असे म्हणत नास्तिक संतापाने वळला. तेव्हा त्या महारोग्याने अर्धा वडा खाऊन अर्धा वडा त्याला परत केला आणि म्हणाला, मला नको तुझा वडा, घे हा परत. अतिशय ओंगळवाणे वाटल्याने नास्तिकाने तो उष्टा वडा घ्यायचे नाकारले आणि त्या महारोग्यास झिडकारले. त्याच्या मारण्याच्या आवेशाने तो महारोगी पाऊलभर मागे हटला, पण तेथेच उभा राहिला. काय पनवती आहे ही, असे म्हणत नास्तिक परत मित्रांकडे वळला आणि विजेचा धक्का बसावा तसे होऊन त्याला त्या सत्पुरुषाच्या बोलण्याची आठवण झाली. शेगावचे गजानन महाराज लवकरच दर्शन देतील, खायला मागतील, द्याल ना त्यांना, असे त्याचे शब्द आठवले. तो गरकन मळला. पाहतो तो काय, तो महारोगी तेथे नव्हताच. क्षणात तो कुठे गायब झाला. खाण्यासाठी वडा तर मागितला, हेच ते गजानन महाराज नसतील, पण ते महारोगी कसे असतील, असे कसे झाले? तो नास्तिक पार हडबडून गेला, सैरभीर झाला. त्याचा वाह्यातपणा पार नाहीसा झाला. त्याचाही रिसालदार झाला होता. एका सुशिक्षिताची, स्वतःला बुद्धिवादी म्हणवणाऱ्याची ही स्थिती, मग त्या रिसालदाराची काय अवस्था झाली असेल? त्याने महाराजांना वेडा समजून रिकामी चिलीम देण्याची मस्करी केली, यात काही नवल नव्हते. महाराजांनी त्याचा भ्रम दूर करण्यासाठी साधीच युक्ती केली. त्या रिकाम्या चिलिमीचा त्यांनी झुरका मारला. त्यासरशी चिलिमीवर भक्कम जाळ होताच रिसालदार भानावर आला. हे प्रकरण वेगळेच असल्याची त्याला जाणीव झाली आणि तो महाराजांना शरण आला. देव नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव फोटो फ्लॅश सारखी किंवा विजेसारखे लख्खन देतो. मौज ही असते की त्याची जाणीव होते तेव्हा देव अदृश्य झालेला असतो आणि देवाला ओळखण्यात आपण कमी पडतो, हाच धक्का तीव्रतेने जाणवत राहतो. रिसालदाराला बसलेला धक्का असाच तीव्र होता. तो महाराजांच्या पायावर डोके ठेवून क्षमा याचना करू लागला. त्याला बसलेला धक्का ही महाराजांच्या अक्कलकोटच्या प्रवेशाची नांदी ठरली. धन्यवाद.